हाय फ्रेंड्स, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही? बरेच असतील. तर आज विषय थोडंसं चांगला नाही आहे. म्हणजे तुम्ही समजू शकता, आंबोळी घाटात एक अपघात घडलेला आहे रात्रीची वेळ. पण त्या अपघातात 8 जणांचा मृत्यू झालेला आहे जागीच. त्याच्यात काही लोकही राहिले नाहीत आणि सगळे तरुण पोरं होते. त्यांचा गावातली जी आज लोक असतील ते रडतात आहे. सगळं काय दुःखात आहे सगळं. कारण काय असतो ना, जेव्हा आईवडील कष्ट करत असतात तर कुठेतरी त्यांची एक अपेक्षा असते की आपले पोरं जेव्हा मोठे होतील तेव्हा ते आपल्याला सांभाळतील. म्हणजे त्यांचा एक आधार आपल्याला भेटला जातो. पण जेव्हा त्यांचा आधार भेटायचा टायमिंग येतो तेव्हा असं काहीतरी अपघात होतो. कसं आहे, आपण खूप कष्टानं आपल्या पोरांना मोठा केलेला असतो, शिक्षण दिलेलं असतो. कामाच्या निमित्ताने आपण ते जे काय हट्ट करत राहतात, आपण सगळे हट्ट त्यांचे पुरवत राहतो. आता त्यांना तरी काय स्वप्न पडलं होतं का ते फिरायला जाणार, संगती सगळे एन्जॉय करणार आणि येताना असं काय घडणार, असं त्यांनाही वाटलं नव्हतं. आणि कोणाचाही मृत्यू कधी होईल हे कोणीही सांगू शकत नाही. आज त्यांच्या आई वडीलवर, ज्यांना आई आहे तिची आज परिस्थिती काय असेल, किंवा ज्यांना आई वडील दोन्ही आहे त्या घराची परिस्थिती आज काय असेल. जसं जसं माणसाचं वय होत जातो तसं तसं माणूस थकून जातो. कामं तेवढी होत नाहीत. एक आपल्या पोरावरच आपल्याला अपेक्षा असते की आपली पोरं आपल्यासाठी काहीतरी करतील आणि स्वतःचं भविष्य उज्ज्वल करतील. पण ते नाही होत तेव्हा असे जेव्हा ते अपघात होतात तेव्हा असे नाही करू शकत. 4 दिवस पाहुणे येतात, रडतात, जातात आपल्या आपल्या घरी. पण हे जे दुःख आहे ते दुःख कायम ज्यांच्या घरी हे झालेलं आहे त्यांचा कायमच पाठीशी असतो. कारण जेव्हा काय प्रॉब्लेम होतात तेव्हा ते विषय येतोच. काही सण असला की आपल्या पोराची आपल्याला आठवण येते. तर मी सगळ्यांना हे सांगू इच्छितो की तुम्ही पोरांनो सगळीकडेच जा, फिरा, तुमचे दिवस आहेत फिरायचे. पण थोडंसं सांभाळून. रात्रीच्या वेळेला तर खरंच पोरांनी प्रवास करू नये हे मलाही वाटतं. कारण कसं आहे की आपल्या हातात असतो. अगर त्या टायमिंगला अगर तुम्ही रात्रीच्या वेळ निघाला नसता आणि सकाळच्या वेळेला निघाला असता ते या सगळ्या गोष्टी टळून गेलेल्या असतात. म्हणून माझी सगळ्यांनाच, सगळ्या आईवडिलांना किंवा सगळे जे पोरं आहेत जे बाहेर फिरायला जातात त्यांना माझी एकच विनंती आहे की नका. गाडी चालवून जीवाशी घेणं खूप आता रिस्क आहे. आणि सगळे हेच म्हणणार नशिबात होतं म्हणून गेलं, त्यांच्या लिहिलेला होता म्हणून गेला, असं नाही आहे. प्रत्येक जेव्हा आपल्याला जेव्हा मृत्यू आपल्यासमोर येते ना तेव्हा, म्हणजे आपल्या आता मृत्यू होणार आहे तेव्हा समोर येतं ना तेव्हा माणूस माहीत नाही मला म्हणतात देव नाही आहे जगात, पण देव आहे ते इशारा पण करत असतो. एकाचं मन म्हणतो ए नाही रे जाऊया, एकाचं मन म्हणतो नको एवढं रात्र झाली कुठं जायचं, आज आपण गाडीतच आराम करू. किंवा एखादा म्हणतो की नाही आपण आज कुठेतरी थांबू, उद्या सकाळी जाऊ. म्हणजे प्रत्येक वेळेला एक इशारा असतो, पण तो इशारा आपण समजू शकत नाही. पण मला एवढंच म्हणायचं आहे की असे आपल्या आईवडीला त्रास होईल असं काही करू नका. सोशल मीडियावर मी हा पोस्ट टाकणार आहे,
पण ह्याच्यावर किती जणं रिप्लाय देणार नाही देणार नाही माहिती मला. मी काय त्या व्ह्यूसाठी हे पोस्ट टाकत नाही, कारण मी सकाळपासून जेव्हापासून हा व्हिडिओ बघते आहे ना तेव्हापासून कुठंतरी मलाही दुःख होतं आहे. हां, त्या पोरांना मी ओळखत नाही आणि त्या पोरांना मी म्हणजे जाणतही नाही, पण आज असं वाटतं की नाही, कुठेतरी संकट जे आईवडील रडतात आहे सोशल मीडियावर, त्यांचे व्हिडिओ पाहून आज असं वाटतं की त्यांचा दुःख खूप मोठा आहे. आपला काही नाही आहे, खूप मोठा दुःख आहे. आपली पोरं जेव्हा जिद करतात की आम्ही येऊ गाडीनं, आम्ही येऊ बसनं, तेव्हा घरी पोचेपर्यंत माझा जीव नुसता दगदग होत राहतो की आलीच का नाही. म्हणजे ही पोरगी आत्ता ती ट्रॅव्हल्स करायला म्हणजे फिरायला लागली बाहेर, पण मला हे कॉलेजवरनं आले कधी येते, बस भेटली का नाही, मग कुठं आहे, सारखी मी तिला फोन करते. तिला खूप इडिकेट होतो की मम्मी तू कशाला सारखी सारखी फोन करते, पण आमची काळजी कुणी समजू शकत नाही पोरांनो. म्हणून एकच मी सांगणं आहे माझं की आईवडीलची काळजी समजून घ्या. आईवडील जे करतात आहे, जे तुम्हाला सांगतात आहे त्याच्यावर तुम्ही फोकस करा. का हा मला ही काळजी करतात, इथे जाऊ नको, नाही फिरायचं, इथे नको करू, हे असे आम्ही जे बोलतात आहे की तुमच्या काळजीपोटी बोलतो आहे, आमच्या मनात लई काळजी आहे. मी आता खरंच त्यांना श्रद्धांजली माझ्याकडनं त्या पोरांनो, तुम्ही लवकर साथ सोडली, पण मी देवाकडे एकच प्रार्थना करेन की तुमचा जे काय प्रवास आहे आतापर्यंतचा होता, खूप आनंदात, दुःखात, सुखात गेला असेल, पण ह्या पुढचा जो प्रवास तुमचा आहे तो खूप देवानं तुम्हाला खरंच चांगले हे करावं, माझी एवढीच इच्छा आहे. तुमचे आत्म्याला खरंच शांती भेटावी. धन्यवाद मित्रांनो. तुम्ही नाही लाईक केलं, नाही सबस्क्राईब केलं किंवा नाही बघा व्हिडिओ, पण नाही अगं तुम्ही लाईक केलं तरी चालेल, पण खरंच बघा. खरंच हे खूप वाईट झालेलं आहे आणि असं कोणाबरोबर होऊ नये. एकत्र अगर 8 मित्र एकदम गेले तर ते बरोबर नाही आहे. बघून घ्या.